हिंदू मुस्लिम समाजाचे मंदिर, मस्जिद, प्रार्थनास्थळे आणि स्मशानभूमी असलेल्या ठिकाणी घनकचरा प्रकल्प करू नये यासाठी हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने लोहारा तहसीलदारांसह जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले। लोहारा शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ज्या ठिकाणी होतोय त्याच ठिकाणी शासकीय अन्नधान्य गोडाऊन आहे। इथूनच शहरासह तालुक्यातील नागरिकांना धान्य पुरविले जाते। दुर्गंधी आणि संसर्ग होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो। यासाठी हे प्रकल्प तात्काळ रद्द करून नियोजित मार्डी येथील जागेतच करण्यात यावे। विशेष म्हणजे नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याचा तसेच मंदिर, मस्जिद, प्रार्थनास्थळ आणि दोन समाजाच्या स्मशानभूमी असताना कुठलाही विचार केला गेला नाही। यासाठी तात्काळ सदर काम बंद करण्यात यावे, अन्यथा समाज बांधवांच्या वतीने नाईलाजाने लोकशाही पद्धतीने नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे। याच प्रकल्पाला विरोध करीत स्वराज संघटना आणि प्रहार संघटनेच्या वतीने देखील जाहीर पाठिंबा देत तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले आहे। शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा स्वराज आणि प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। या निवेदनावर स्वराज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत थोरात तर प्रहारचे उत्तरेश्वर उपरेसह हिंदू मुस्लिम समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनावर अशफाक सुंबेकर, वसीम पठाण, श्याम नारायणकर, दीपक मुळे, अमोल बिराजदार, प्रताप घोडके, निहाल मुजावर, खालिद पटेल, अयाज सवार, दत्ता स्वामी, सुनील ठेले यांसह असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदविला। अब्बास शेख, MCN न्यूज, लोहारा, धाराशिव। आज आम्ही लोहारा शहरातला कचरा बाहेर टाकण्यासाठी तहसील कार्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। या लोहारा नगरपंचायत धोरण म्हणजे मलिदा म्हणजे गावाच्या बाहेर आणि कचरा हा लोहारा शहरामध्ये हे नगरपंचायत धोरण चालू आहे। महत्त्वाचं म्हणजे इथं रेशन गोडाऊन असल्यामुळं या सर्व तालुक्यातील लोकांना सर्व जनतेला हा धोका होणार आहे। तरी नगरपंचायत धोरण जे करत आहे आम्ही सर्व समाज हे खपवून घेणार नाही। नक्कीच आम्ही नगरपंचायतला त्याची जागा दाखवून देऊ आणि ज्या ठिकाणी ठराव मंजूर झाला होता मार्डी या गावा ठिकाणी ते नगरपंचायतनी आहे तिथे स्थलांतरित करून त्या ठिकाणी हा ठराव करावा आणि या लोहारा शहरामधलं काम जे आहे ते तात्काळ बंद करण्यात यावे। जर एक तात्काळ काम बंद करण्यात नाही आलं तर आम्ही स्वराज्य पक्षाच्या वतीनं याच्या पुढे हे त्रिसुभाचे आंदोलन करू। जय जिजाऊ जय। घनकचरा व्यवस्थापनाचे कामकाज तात्काळ घाई गडबडीमध्ये जे सुरुवात केलेली आहे, वास्तविक पाहता त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचं तहसील कार्यालयाचं एक शासकीय गोडाऊन आहे आणि त्या टायमाला अन्नधान्याचा साठा केला जातो आणि तिथे बरेच कामगार वर्गही तिथे काम करतात आणि वस्तू तिथे आज सांगतो की ह्याचा इतिहास 5 मिनिटासाठी सांगतो की ही निजामकालीन क्षेत्र आहे। निजामकालीन क्षेत्रामध्ये जे कचेरी म्हणून जे प्रामुख्याने पहिलं त्याला संबोधले जात होते। माझं वय लहान आहे पण जुन्या लोकांकडे संदर्भ लागतो की ह्या तहसील कार्यालयापासून जवळजवळ जिल्हा स्तरावर 121 काहीतरी गावाचं कामकाज चालत होतं। वास्तविक पाहता शासन दरबारमध्ये नळदुर्ग किल्ल्याचं पुरातत्व विभागाचं संगोपन आणि समर्पण करून त्याचा विकासाचे शासन लाखो निधी आणत असताना आमचे नगरपंचायत मात्र आमच्या ह्या पुरातत्व असलेल्या वास्तूला कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली घालत आहे। म्हणून आम्ही सदर नगरपंचायत विभागाला आम्ही पत्र दिलंय। पत्र देऊन त्याला सांगितलंय पूर्ण तालुक्याला अन्नधान्य पुरवठा होतोय। त्या अन्नधान्य पुरवठा होणाऱ्याला आजूबाजूला घनकचरा साचून ते नासून किडे वगैरे होऊन ते धान्यात मिसळून विषबाधा होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे त्याला दूर हलवावं असं आम्ही वारंवार त्याला सांगून पत्र दिलं, पत्रावर केलं आहे। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला आणि जिल्हाधिकारी साहेबांना पण याच्याबद्दल आम्ही कल्पना दिली। ती नगरपंचायत विभागाचे त्याचे मुख्य शिव सगळ्याची बैठक पण घेतली। त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला पर्यायी जागा आम्ही शोधतोय, जागा मिळाल्यानंतर आम्ही हलवू आणि असं आश्वासन दिल्यानंतर थोड्या दिवसासाठी तात्पुरता असू द्या म्हणून त्यांनी विनंती केल्यामुळं ते तिथं ठेवलं होतं जागा मिळेपर्यंत। आता ते हलवतो असं म्हणलेत, अजूनपर्यंत निघालं नाही पण तिथं त्रास जास्त व्हायला ते हलवणं गरजेचं।